पोळी सोबत खायचं बेटा. पोळी घे, हे घे पोळी घे. असं नाही, भाजी नुसती नाही खायची. असं नाही, असं नाही बघ. हे घे. असं खायचं. ओके. काली माताचं आवडलं ना. तो कशा करतो, काली माताचे डान्स करतो ना. आणि आता त्रिशूळ घेतो. अच्छा. कुठे आलो आपण? कोणता? पुष्पा. काय नाव आहे म्हण ना. पुष्पा. इकडे इकडे बेटा. पप्पा कुठे गेले? हा, पार्किंग करायला आहे ना. हा, जा तू जा. चल. अंबरनाथमध्ये नेहमी आम्ही घराजवळच्या ज्या थिएटरमध्ये जातो ते आता जुने झालेले आहे आणि आता इथे हे जे नवीन थिएटर ओपन झालेले आहे ते जवळच आहे, पण अतिशय उत्कृष्ट असा ॲम्बियन्स आहे. इंटेरियरसुद्धा मस्त डिझाईन केलेलं आहे, त्यामुळे इथे आल्याच एकदम प्रसन्न वाटले. इंटरवलमध्ये मी इथे शूट केले कारण पिक्चर बघायला यायला आम्हाला थोडासा उशीर झाला होता. मला तर हे नवीन थिएटर ओपन झालेले आहे माहीतच नव्हते, कारण नेहमी बाहेर जाणे होत नाही. मुलांची शाळा, अभ्यास याच्यामध्येच माझा पूर्ण दिवस आणि वेळ निघून जातो. त्यामुळे हे खरोखरच एक सुंदर सरप्राईज दिलेले होते यांनी मला इथले हे LED लाईट्स खूप आवडले, त्यामुळे अतिशय सुंदर दिसत होता ॲम्बियन्स. आणि त्यानंतर इथून आम्हाला जायचं होतं लंचसाठी, कारण ऋषिकेशची शाळा होती आणि आम्हाला ती बुडवायची नव्हती. त्याची शाळा सुटल्यावर एकत्र असा टाईम मॅच व्हावा म्हणून आम्ही त्या वेळेप्रमाणे पिक्चरला आलो होतो सकाळी. आणि त्यानंतर त्याला सोबत घेऊन आम्ही जवळच्याच हॉटेलमध्ये लंचसाठी गेलो. कसा होता माऊ पिक्चर? छान होता. काय आवडलं तुला पिक्चरमध्ये? काली माताचं आवडलं ना. तो कशा करतो, काली माताचे डान्स करतो ना. आणि आता त्रिशूळ घेतो. अच्छा, त्रिशूळ एक करतो. तुला आवडलं त्रिशूळ? तुला पाहिजे त्रिशूळ? आणि तू काय खाऊ खाल्ला सांग? दीदी आहे. काय खाऊ खाल्ला? काय खाऊ खाल्ला सांग ना. काय खाल्ला खाऊ? पॉपकॉर्न. पॉपकॉर्न खाल्ला. आणि काय पाहिजे रेवाला? काय पाहिजे? फ्रुटी पाहिजे ना. पण रेवाला खोकला झालाय ना थोडासा. राहू दे ना, खोकला झाला तरी आहे ना. चला. छान छान आहे. तिखट आहे थोडंसेच ना, जास्त नाही तिखट केलं ना. असं कट कर. कशी आहे टेस्ट? गरम आहे. पोळी सोबत खायचं बेटा. पोळी घे, हे घे पोळी घे. असं नाही, भाजी नुसती नाही खायची. असं नाही, असं नाही बघ. हे घे. असं खायचं. ओके. छान आहे. कसं आहे ऋषी? तिखट लागलं? तोंड आलंय. यावेळेस आम्ही लग्नाच्या वाढदिवसाला केक कट नाही करायचा असं ठरवलं होतं, कारण दोन्ही मुलांना थोडा सर्दी खोकला आहे, मग परत कफ होऊ नये म्हणून. पण संध्याकाळी केक आमच्या मित्रमैत्रिणींनी आणला. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.